नमस्कार, मी सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया उपवासाची इडली। इडलीचं साहित्य बघू शकता। इडली कशा प्रकारे बनवणार आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। भगर, कोणी याला वराई म्हणतं। 1 वाटी भगर, पाऊण वाटी साबुदाणे, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी आणि खाण्याचा सोडा। पाहू शकता सर्वात प्रथम वरई आणि ते पाऊण वाटी जे साबुदाणे घेतले आहेत ते आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता आपलं हे राजगिरा आणि साबुदाणे कसे वाटून झाले आहे। जास्त बारीक वाटायचं नाही, जरा रवाळ वाटायचं आहे। जसं की मी वाटले तसं बघू शकता तुम्ही। आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकणार आहोत, चवीनुसार जेवढं तुम्ही घेतले त्यानुसार। आणि याच्यामध्ये आपण आता पाणी ऍड करणार आहोत। पाहू शकता तुम्ही 1 वाटी पाणी घेतलं आहे मी। लगेच एकदम पाणी ओतायचं नाहीये, व्यवस्थित बेटर पहिलं मिक्स करायचं आहे। जसं की आपण इडलीला करतो त्या प्रकारे, जास्त बेटर पातळ नाही झालं पाहिजे। ज्या प्रकारे आपण इडली करतो त्या प्रकारे बेटर करायचं आहे। पाहू शकता तुम्ही। पाहू शकता आपलं उपवासाच्या इडलीचं बेटर आता तयार झालं आहे। हे बेटर अशा प्रकारे करायचं आहे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। चला तर आता आपले 10 ते 15 मिनिटं झाले आहे। आपण झाकण काढून बघूया, आपलं बेटर छानपैकी भिजलं आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपलं इडलीचं उपवासाच्या बेटर तयार आहे। आपण आता याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहे, जेणेकरून आपली इडली चांगली व्यवस्थित फुलेल। आणि व्यवस्थित हे बेटर मिक्स करायचं आहे। इडलीच्या साच्याला आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इडली व्यवस्थित निघते। नंतर गॅस चालू केला आहे, बघू शकता तुम्ही। इडलीच्या भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे। आता आपण इडलीचं बेटर याच्यामध्ये टाकून ठेवून देऊया कुकरमध्ये। अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण इडली करतो त्याच प्रकारे आपण त्या इडलीचं याच्यामध्ये त्याचं बेटर हे करायचं आहे। होऊ शकता त्याच प्रकारे आपण दुसरंही इडलीच्या साच्यामध्ये इडलीचं बेटर ठेवत आहोत। चला तर आपण आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाट पाहूया। चला तर 10-15 मिनिटं झाले आहे। आपण बघूया आपली इडली व्यवस्थित झाली आहे। कुकर थंड होत आहे इडलीचा, तोपर्यंत आपण गॅस बंद करूया आणि इडली थंड होऊन देऊया। तोपर्यंत आपण चटणीचं पाहूया। चला बघू शकता एवढं आपण खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे हे। याच्याऐवजी ओलं घेतलं तरी चालेल। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। एवढे भाजून शेंगदाणे घेतले आहे, त्याची साल काढून घेतली आहे। 2 चमचे दही घेतला आहे। अर्धा चमचा साखर घेतली आहे। चला तर आपण हे बारीक करून घेऊया। आपण वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे चटणीचं। पाहू शकता
आपलं चटणीचं वाटण कसं बारीक छान चटणी वाटून झाली आहे. आता आपण तडका देऊया. चला तर आपण आता तडका देऊया. 1 चमचा जिरं, तेल तापलं आहे, आपण तडका देऊया. पाहू शकता आपला तडका किती छान आणि मस्त वेगळी दिला आहे. आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकणार आहोत. अर्धा चमचा मीठ टाकला आहे मी. पाहू शकता आपली चटणी किती छान झाली आहे. पाहू शकता आपली उपवासाची इडली किती छान झाली आहे आणि चटणी किती छान झाली आहे. तुम्ही नक्की एकदा इडली उपवासाची घरी ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझे चॅनल नवीन नवीन पदार्थ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक करा.